जोगे एक दाता लागे एक पाठी लागते मागे पुढे अवघा काळ पळो नये नचले बळ करिता कुलाळ कृपे खांदा हरिवाहे पाप पुण्यात्म्याच्या शक्ती असते योजिल्या श्रीपती यावे काकुलती तया सत्ता नायका तुका उभा पैल थडी तरी हे प्रकार निवडी घातल्या सांगडी ताफे पेटे हकारी मागे पुढे अवघा काळ पळो नये नचले बळ करिता कोल्हाळ कृपे खांदा हरिवाहे योगे काही नव्हे कोणा जोगे एक दाता लागे एक पाठी लागते मागे पुढे अवघा काळ समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडलम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी सुखया देवा यावरी करावा विहेर वचन का कमलापती माझी रंगाची विनंती करजोडितो कधी काळी आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या त्रिकुटीच्या योगे काही नव्हे कोणा जोगे एक दाता लागे एक पाठी लागते मागे पुढे अवघा काळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जगद्गुरु तुकोबराय शिवकर्ता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय आपल्याला आपल्या जीवनातील महत्त्वाच्या समस्येचं उत्तर देतात. तुकोबरायांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुकोबराय म्हणताय तुम्हाला जर खऱ्या आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, खरंच जर तुम्हाला आनंद भोगावा वाटत असेल तर तुम्ही काय करा म्हणजे महाराज इथं आनंद कुणाला भोगावा वाटत नाही. जो तो पळायला लागला तो कशा करता पळायला लागलाय मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी ना भावे जीवे मज लागे दुःख व्हावे. मला दुःख व्हावं असं कुणाला वाटतं? कुणाला वाटत नाही मला 24 तास आनंद असावा. महाराज मग आनंद असावा वाटतो, ही आनंदाची अपेक्षा आपली का पूर्ण होत नाही तर त्याचं कारण त्रिपुटीचा संबंध. त्रिपुटीचा संबंध म्हणजे ती हाचा संबंध
देहाच्या निमित्ताने येणाऱ्या देह संबंधीचा संबंध आणि देह संबंधीच्या संबंधाच्या निमित्ताने येणारा विषयाचा संबंध. संबंधाची अशी लांबी. पहिला संबंध देह संबंधीचा नसतो, देह संबंधी विषयाचा नसतो. अगोदर देहाचा संबंध जोडला जातो, देहाच्या संबंधाने देह संबंधीचा संबंध जोडला जातो आणि देह संबंधीच्या संबंधाने मग कुणाचा संबंध जोडला जातो? विषयाचा संबंध जोडला जातो. अगोदर देहाचा संबंध जोडला जातो. आपल्याला जर महाराज एक लक्षात घ्या, आपल्याला जिथून निघालो जिथं जाऊन पोहोचलो, काय आपण जर आता आपल्या गावून समजा देवटणला गेलो आणि आपल्याला पुरात वझरला जायचं असेल तर आपल्याला कुठे यावं लागेल? इथे यावं लागेल, आहे का नाही? तुम्ही म्हणता आम्ही लोणार कोण येऊ, तिथे येता लोणार कोण, पण ह्यो मार्ग असा आहे जिथून आपण गेलोय तिथं वापस येऊन परत तिथून काय करावं लागतो? आपल्याला दुसरा मार्गक्रमण करावं लागतं. आणि मग अशा प्रकारचं ते असल्यामुळे आपण पहिला आपल्याला खऱ्या आनंदाची भूक आहे. मग खऱ्या आनंदाची जर भूक असेल तर आपल्याला तो आनंदाची इच्छा असून आनंदासाठी महाराज एखाद्या गोष्टीचा प्रयत्न असावा, एखाद्या गोष्टीची इच्छा असावी आणि आतुरतेनं त्या गोष्टीची आपण वाट पाहावी. का मिळू नये याचा कधीतरी आपण विचार, का मिळू नये आपल्याला? महाराज एखाद्या वेळेला असं होतं, इच्छा असते प्रयत्न नसतात, प्रयत्न असते तर काय नसते. एखाद्या वेळेला इच्छा असते प्रयत्न नसतात, बरोबर आहे का नाही? इच्छा असेल आणि प्रयत्न नसेल तर प्राप्तव्य मिळण्याची काही संबंध नाही. काही संबंध आहे बरं, काही संबंध आहे. तुकोबाराय म्हणतात काही साधकांना भगवत प्राप्ती करून घेण्याची इच्छा आहे, संसारातलं मिळवण्याची काही नाही इच्छा आहे. इच्छा खूप आहे हो, पण तसा काय नाही, प्रयत्न नाही. प्रयत्न नाही, प्रयत्न नाही. प्रयत्न नसेल तर इच्छा असूनही आपल्याला कोणतीच संसारातली वस्तू असेल तर सुख असेल तर मिळणार नाही. पण आपली इच्छा आहे सुखाची, आपला प्रयत्न ह्या आहे सुखाचा, आणि असं असताना आपल्याला सुख का मिळत नाही? तर त्याचं कारण आहे इच्छा एखाद्या वस्तूची असावी, इच्छेच्या दृष्टीनं प्रयत्न असावा. पण प्रयत्न जर चुकीच्या मार्गाने असेल तर प्राप्तव्य वस्तूची इच्छा असूनही त्या वस्तूची प्राप्ती होत नाही. विठाला पंढरपूरला जायची मनात इच्छा आहे, पंढरपूरला जाण्याची आपली तयारी आहे, पायी चालण्याची आपली तयारी आहे, शारीरिक कष्ट भोगण्याची तयारी आहे. पण मार्ग जर चुकीचा लागला तर इच्छा असून सुद्धा, प्रयत्न असून सुद्धा आपण गंतव्य स्थानापर्यंत जाणार नाही, जाणार आहे का नाही? मार्ग जर चुकलेला असेल तर जाणार नाही. पण मग ते ध्येय प्राप्त होत नाही आणि संतांना ते प्राप्त झालेलं आहे. मग जर मी त्या रस्त्यानं चाललोय आणि मला संतांना प्राप्त झालेलं, मला संतांना प्राप्त होत जे झालं म्हणून संत कथा काय ऐकाव्यात? कारण संतांना काय प्राप्त झालं हे माहीत होण्याकरता कथा कोणाच्या ऐकाव्या लागतील? संतांच्या ऐकाव्या लागतील, आहे का नाही? संतांना जे प्राप्त झालंय ते आपल्याला प्राप्त व्हायचं, त्यांच्या कथा ऐकाव्या लागतील. मग जे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, या संतांना प्राप्त झालं ते प्राप्त व्हायचं असेल त्यांच्या कथा मी ऐकतो, त्यांचे चरित्र मी ऐकतो आणि त्यांना ज्या स्थितीची प्राप्ती झाली, ज्या जाग्यावर ते गेले, जिथला आनंदावर ते स्थानापन्न झाले, मी तिथं जात नाही. याचा अर्थ माझा रस्ता चुकलेला आहे. बरोबर? मग कुठं अडकायला लागलो मी? या लोकमान्यतेत अटकायला लागलो, या धनधान्यात अटकायला लागलो, या स्त्री पुत्राधिक मेळ्यात अटकायला लागलो. आणि देवा जर मी याच्यात अडकत असेल महाराज तर मला हे प्राप्त न होता हे जर प्राप्त व्हावं वाटत असेल तर माझा रस्ता काय झालेला आहे? मग निश्चित चुकलेला आहे. अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात महाराज आपला रस्ता जर चुकलेला असेल तर गंतव्यस्थानापर्यंत आपण जात नाही, मग रस्ता बदलावा लागेल. तर रस्ता बदलणं म्हणजे काय करणं आहे का नाही? रस्ता बदलणं परमार्थ करणं, परमार्थ करणं म्हणजे काय करायचं? फक्त मार्ग बदल, प्रयत्न ते त्याचा शोधित मार्ग.
नका जाऊ माग येत आम्ही. जे पुढे गेलेले आहेत, पुढे गेले म्हणजे लोक म्हणतात जग लय पुढे गेलं, लय पुढे गेलं का लय मागाल म्हणतात. जग काय झालंय आता? काय महाराज तुम्ही जुन्या गोष्टीत करायला लागले, काय ते जुन्या परमर्थ सांगायले, ते झालं ते सगळं. आता जग काय झालं? पुढे गेलं नाही, हजारो वर्ष जग काय आले मागाले. त्या दिवशी मी आता महात्मे लोक येतात महाराज, अरे शास्त्रज्ञ काय शोध घेतली, एवढे महात्मे शोध घेतात. त्या महात्म्यांच्या मुखातून असं ऐकलं, त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही पुढे नाही गेले, तुम्ही हजारो हजारो वर्ष मागे चाललेले आहात, नाशाला तुम्ही चाललेले आहात. म्हणले कसे? त्यांनी सांगितलं पहिले लोक बहिर दिशेला कुठे जात होते? बाहेर जात होते. बहिर दिशेला कुठे जात होते? बाहेर जात होते. आणि बहिर दिशेला गेल्यानंतर ती घाण होती, ती वायूनं म्हणा, ते डुकर म्हणा, उन्हानं म्हणा, त्या घाणीचा काय व्हायचा? नाश व्हायचा. तुम्ही आता संडास बांधले म्हणे, आणि त्या संडास मध्ये ते पाणी जे चाललंय ते कुठं मुरायला लागलंय? जमिनीत मुरायला लागलं. त्यांनी सांगितलं अजून 10-20 वर्षात एकाही विहिरीचं बोरचं पाणी पियाच्या लायकीचं राहणार नाही, कारण सगळ्या घाणीचं पाणी त्या विहिरीत. आणि असं शहर मध्ये अशा समस्या यायल्या की अचानक बोरचं पाणी वास मारायला, पियाच्यात लागे नाही राहिलं, काळं पाणी यायला लागलं, घाण पाणी. तो कशाचा परिणाम व्हायला लागला? पुढे नाही गेलो आपण, मागं चाललोय. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारे ते पुढे गेले, त्यांचा शोधित मार्ग. या मार्गाने जे पुढे गेलेले आहेत, परमार्थ करायचा प्रयत्न बंद पाडायचे नाही. परमार्थ करायचा म्हणजे सर्वस्व सोडून द्यायचं, आणि सर्वस्व सोडून देऊन हातवे ताना तताई ना करायचं नाही, हातपाय ताना हे करायचं नाही. तर महाराज तिथल्यापेक्षा हजारो पटीने इकडे प्रयत्न जास्त. लोक म्हणतात संतांनी समाज आळशी बनवला. अरे संतांनी समाज आळशी नाही, खरा प्रयत्नवादी समाज कोणी बनवलाय? संतांनी बनवलाय. आपण सांगितलं की रिकामा अर्ध घडी राहू नको. संतांनी खरा प्रयत्नवादी बनवला. आणि मग महाराज इकडे प्रयत्न सुरू करायचे. पण प्रयत्न करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे मार्ग तर बदललाय आपण, पण प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? परमार्थात प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? काय करायचं? 1000 ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे म्हणजे प्रयत्न झाला का? 1000 गाथेचे पारायण म्हणजे परमार्थातला प्रयत्न झाला का? त्या दिवसातले 3-3 कीर्तन म्हणजे परमार्थातला प्रयत्न झाला का? तर परमार्थातला तो प्रयत्न आहे, पण परमार्थातला यथार्थ शेवटचा तो प्रयत्न नाही. त्याचा मनात गाथा ज्ञानेश्वरीचं पारायण परमार्थाला सहकार्य आहे का? परमार्थाचं टोप शेवट अंत आहे? ज्ञानेश्वरी गाथा परमार्थाला सहकार्य करते का ज्ञानेश्वरी गाथा हे परमार्थाचं अंत्य ध्येय आहे? सहकार्य करते. कोणताही ग्रंथ असो, कोणताही. महाराज ज्ञान सुद्धा आपल्याला सहकार्य करतं, ज्ञान सुद्धा तिथपर्यंत जात नाही, ते असं स्थान आहे. आपल्याला. आणि त्याचं चिंतन याच्या करता करायचं असतं की आपली रस्ता दाखवणारे ग्रंथ आहेत. ऐका नाही, ते रस्ता दाखवणारे ग्रंथ आहेत. हा धर्मदिवीचा काय, हा मोक्ष मार्गीचा बोळावा ज्ञानोबा म्हणतात. त्या 16व्या अध्यायामध्ये सात्विक संपत्ती, राजसी संपत्ती आणि दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती अशा 2 प्रकारच्या संपत्तीचं वर्णन केलं. त्यात सात्विक संपत्ती सांगत असताना महाराज तेज सांगत असताना माऊली ज्ञानोबा ते तेजाचं वर्णन करते. तेज, क्षमा, धृतिर्दाक्ष अशा प्रकारे ते तेज सांगत असताना ज्ञानोबा आपल्याला सांगतायत हा तेज नावाचा जो गुण आहे ना, हा शेवटचा टप्पा नाही, तर तेज नावाचा गुण आपल्याला परमार्थात किती सहकार्य करतो त्याच्यावर वेगवेगळी ज्ञानोबारायांनी दृष्टांत सुद्धा दिले. आणि ज्ञानोबा तिथं सांगतात हा काय आहे? मोक्ष मार्गीचा बोळावा. ही मोक्ष मार्गीची बोळावी ही संपत्ती जी आहे, दैवी संपत्ती, ही मोक्ष मार्गीची बोळावी. माझा साधका करता मोक्षापर्यंत नेणारा ही बोळावी. बोळावी म्हणजे काय? बोळावी शब्द ज्ञानोबारायांचा आहे. बोळावी शब्दाचा अर्थ काय आहे? तर दिवाळीला जो न्यायला येतो त्याला काय म्हणतात? नाही, न्यायला येतो त्याला मुराळी. ही दैवी संपत्ती हे आपल्याला आपल्या साक्षात आपल्या स्थानापर्यंत नेणारा मुराळी. आणि मुराळ्याचं कर्तव्य असतं. काय कर्तव्य असतं? अरे माहेरचा मुराळी असेल, सासर कुणाला गेला असेल तर त्याला
जिथून उचललं त्या मुलीला उचललं सासरून तर तिला माहेरी पोहोचवण्याची कोणाची जिम्मेदारी राहते? मुराळ्याची. माहेरून उचललं तर सासरला पोहोचण्याची जिम्मेदारी कोणाची आहे? मुराळ्याची आहे. तशी दैवी संपत्ती ज्ञानोबा म्हणतात आपल्याला संसारातून साधकाला उचलते आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नेऊन ठेवणारी ही दैवी संपत्ती मुराळी आहे. गाथा ज्ञानेश्वरी आपले मुराळी आहे. गाथा ज्ञानेश्वरी आपले काय आहेत? मुराळी आहेत. मुराळी आपल्याला संसार रूपी त्या मुली संसारातल्या त्या मुलीला त्या सासरवासाला कोणत्याही मुलीला उचलत नाही. ते कोणत्या मुलीला उचलतात का? ज्या मुलीला सासरवासा कळाला आणि सासरवासाच्या यातला सासुरवासा भीतो माझा जीव सासुरवासा काय करतो? भीतोय खूप महाराज. भीती वाटायला लागली मला. थर 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 माझं अंग कापायला लागलं. मला आता इथल्या सगळ्या मला भीती कधी वाटत असते? त्यातले दोष दिसायला लागले, त्यातला घातकपणा दिसायला लागला. आपला जीव घेतोय आता हे असं वाटायला लागले की माणसाला काय वाटत असते? भीती वाटते. आणि मग तेच हे आपण ज्याच्यात रममान झालोय, ज्याच्याकरता आपण रात्रंदिवस घालवलाय, ते आपलं जीव घेणार हे कुठं कळतं? सासरवाडीला गेल्यावर कुठं कळतं? हे ज्ञानेश्वरी गाथ्यात कळतं. तिथून काय लागतं असं म्हणतात की तुकोबारायांनी, तुम्ही आपली सगळ्यांना माहिती आहे, तुकोबारायांनी ज्यावेळेला संसाराच्या व्यथा लागल्या आणि घर सोडून दिलं त्यावेळेला तुकोबारायांनी असं मी ऐकलं महात्म्याच्या मुखातून की महाराज ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवताची हजार पारायण केली. ऐका नाही, 100 केले, 50 केले, जे केले ते केले. पण तुकोबारायला संसाराचं खरं स्वरूप कुठून कळायला लागलं? ज्ञानेश्वरीतून आणि भागवतातून आपल्याला कळायला गाथ्यातून. भागवतातून कळायला लागलं. मग सगळ्या सांसारिक दुःखाची तुकोबारायांनी जाण करायला सुरुवात केली. आणि मग तुकोबाराच्या लक्षात यायला लागलं त्या संसारांचे आपल्याला सत्य दिले, हे दिले यात नवल नाही, हे नसते दिले तर नवल होतं. कारण याचा मूळ काय आहे? स्वभाव आहे, मूळच तसा आहे. ऐका नाही, अशा प्रकारचा आहे. मला तुकोबारायचा एक अभंग आहे आणि त्या अभंगात एवढं मला ते अभंग आवडला की त्या अभंगात तुकोबारायांनी बरं झाले म्हटलं, आपल्या जीवनात जे घडलंय ते काय झालंय? बरं झालंय. बरोबर आहे का नाही? तो 7 चरणाचा अभंग आहे. 7 चरणाचा अभंग आहे. 3 चरणात तुकोबारायांनी संसारात काय बरं झालं ते सांगितलं. दुसऱ्या 3 चरणात माझं परमार्थात काय बरं झालं ते सांगितलं. आणि एका चरणात बरं काच हे सगळं बरं का झालं याचं उत्तर तुकोबारायांनी एका ध्रुवपदात दिलंय. आपल्या ऐकण्यातला अभंग आहे. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे,
पिढा केली. पहिल्यांदा बरं झालं म्हटलंय देवा, दिवाळी निघाले बरे झाले, दुष्काळी पिढा केली बरे झाले. हे संसारातलं बरं झालं. संसारात मला दुष्काळ पडला आहे का नाही, दिवाळी निघाला, हे काय झालं, या दोन्ही घटना कुठं घडलेल्या आहेत, परमार्थातल्या नाही त्या संसारातल्या घडलेल्या आहेत. बरे झाले देवा, निघाले दिवाळी बरे, या दुष्काळी पिढा केली. झालं, द्रौपद सोडून द्या. तिसरं चरण घ्या. बरे झाले देवा, बाईल कर्कश्या बरी हे दुर्दशा जनामध्ये. बाईल कर्कश्या दुर्दशा जनामध्ये घटना संसारातल्या का परमार्थातल्या? संसारातल्या. पहिल्या 2 चरणात 2 घटना सांगितल्या, संसारातलं बरं झालं. तिसऱ्या चरणात 2 घटना सांगितल्या, कुठलं बरं झालं? संसारातलं बरं झालं. बाईल कर्कश्या बरी हे दुर्दशा जनामध्ये. पुन्हा तुकोबाराय त्याच्या 4थ्या चरणात सांगतात की बरं झालं, काय बरं झालं आमच्या जीवनात? तुकोबाराय म्हणतात, बरे झालो जे की पावलो अपमान, बरी गेले धन ढोरे गुरी. जे की अपमान पावलो, काय झालं? बरं झालं. दुष्काळी आटेली द्रव्य नेला मान स्त्री, ते दुसऱ्याकडे सांगतात. अपमान पावलो, लोक मला निंदा करायला लागले, बरं झालं. ढोर गुर वासर गेले, बरं झाले. मग पहिल्या चरणातल्या 2 घटना, तिसऱ्या चरणातल्या 2 घटना, 4थ्या चरणातल्या 2 घटना सगळ्या संसारातल्या आहेत का नाही? आहे का नाही? दुष्काळ पडला, बायको कर्कश मिळाली, मान गेला, ढोर वासर गेले, आहे का नाही, दिवाळं निघालं, अपमान झाला, सगळं संसारातलं आहे. हे बरं झालं. असं 3 चरणात संसारिक स्थिती तुकोबारायांनी मांडली. आणि 4थ्या चरणात 4थं, 5वं आणि 6वं चरण, या 3 चरणामध्ये तुकोबाराय परमार्थात माझ्या दृष्टीनं काय बरं झालं ते पुढच्या चरणात सांगतात. तुकोबाराय म्हणतात, बरे नाही धरली लोक, बरे झाले नाही धरली लोकलाज, बरा आलो तुझ शरण देवा. आता हे परमार्थात घडले. तुको ज्यावेळेस संसाराचा लात मारली आणि इकडे आले, बरे झाले नाही धरली लोकलाज. लोक मला हसत होते, आता चट वाटुलं झालं, आता म्हणून विना उचलायला आणि कुठं निघायला लागला. मदत आपल्या परमार्थिक प्रत्येक साधकाला सारखंच काय व्हावं लागतं, भोगावं लागेल असे. बरं झालं, लोक बसेला असायचे सकाळी, आणि मग बसेला असले तुकोबारायचा सकाळी काकडा झाला, काकडा आरती घ्यायचे तुकोबाराय पांडुरंगाच्या दरबारात, आणि काकड आरती झाली की निघायचे तुकोबाराय. निघले की लोक जय हरे तुकाराम महाराज, काही तुक ते नाही, काय काय मारत तुक्या बेडा विचार करी बडबड. ते तुकोबारायांनी स्वतः मतच आपलं गात्यात मांडलेलं आहे. अरे मी तुका कसा आहे रे, विचारी आहे, बडबड करणारा आहे, मला काय येतं, अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून तुकोबाराय महाराज निघायचे, लोक नावं ठेवायचे, बरे झाले नाही धरली लोकलाज, लोकलाज धरली, बरं झालं नाही झालं. महाराज बरा आलो तुझं शरण देवा, बरं झालं देवा मी तुला काय झालो, शरण आलो. पुन्हा 5व्या चरणात सांगतात, बरे झाले तुझे केले देवा येईल, लेकरे बाईल उपेक्षिली. बरे झाले तुझे देवा येईल केले. देवा येईल म्हणजे देव आईल, आयल आयल नाही, देव आईल. आईल म्हणजे राहण्याचं स्थान. देवाला राहण्याचं स्थान म्हणजे देवालय. देवाला राहण्याचं स्थान म्हणजे काय आहे, मंदिर. मंदिर बांधलं तुकोबारायांनी, काय बांधलं, मंदिर बांधलं. आणि मंदिर बांधलं, बरे झाले देवा, बरे झाले तुझे केले देवा येईल, लेकरे बाईल उपेक्षित. परमार्थातलं आहे. बरं झालं तुझं मंदिर बांधलं, बरं झालं या सगळ्या लेकरा बाळांचा त्याग केला, हे परमार्थातलं आहे. आणि तुकोबाराय त्याच 7व्या चरणात, शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, काय बरं झालं आमच्या जीवनामध्ये, काय शिकायचं. बरे झाले तुझे केले देवा येईल, लेकरे बाईल उपेक्षिली. म्हणे बरे व्रत एकादशी केले उपवासी जागरण. तुका म्हणे बरे व्रत एकादशी केले, उपवासी व्रत केले, बरे केले. व्रत कसे केले, उपवासी केले आणि बरे केले. बरे उपवासी व्रत केले आणि जागरण केले. एकादशीला काय केले, जागरण केले. मोबाईल पाहत नाही केले, कीर्तन करत कीर्तन ऐकत काय केले, जागरण केले. मला 6 गोष्टी संसारातल्या बऱ्या सांगितल्या आणि 6 गोष्टी परमार्थातल्या बऱ्या. पण तुम्ही याला सगळं बरं का म्हणताय, त्याचं कारण तुकोबाराय सांगा, अनुतापे तुझे राहिले चिंता,
बरं झालं तुको बरं आहे तुको बरायला कोणी म्हणे असं कुठं बरं असते का लेकरं मरणं बरं आहे का ढोरं जाणं बरं आहे का बायको मरणं बरं आहे का दुष्काळ पडणं बरं कसं म्हणता तुको बरं आहे तुम्ही त्याला बरंच म्हणता तुम्ही कशाला त्याला कसं काय तुम्ही बरं म्हणता तुको बरं आहे म्हणतात बरं या करता त्याचा परिणाम चांगला झाला अनुतापे तुझे राहिले अनुताप झाला मला अनुताप म्हणजे पश्चाताप अनुतापापर्यंत तुम्हाला का आणला आता की गाथा आपली बोलावी आहे आपल्या मुराळी आहे कसा नेतो आपल्याला तिथं ज्ञानेश्वरी गाथा तर तुकोबरा यांनी सांगितलं मला आरंभाला काय झाला अनुताप म्हणजे परमार्थात चालायचं संसाराला लात मारून परमार्थात चालायचं म्हणजे ऊस उत्कळ जात होतो तो वज्राकडे जायचा असा त्याचा अर्थ नाही तर परमार्थात चालायचं म्हणजे सुरुवातीला अनुताप करायचा काय करायचा सुरुवातीला सुरुवात कुठून होते परमार्थाची अनुतापापासून तुम्ही म्हणता तू काही सांगशील अनुतापापासून सुरुवात कसं काय होईल मी मला सांगायचं काय अधिकारी नाथ महाराज सांगता सुरुवात अनुतापापासून होते चिरंजीव पद पावावयासी आन उपाय नाही साधकाशी किंचित बोलू निश्चयशी कळावयासी साधका किंवा पावावयासी साधका अशा प्रकारचा आहे मला चिरंजीव पद 42 व्यात नाथ महाराजांनी चिरंजीव पद दिले आणि म्हणताय किंचित बोलो थोडकं बोलतो पण महाराज हे नाथ महाराजांच्या 42 व्यात थोडकं बोलणं म्हणजे सगळ्या वेदाचं काय आहे साराय कळावयासी साधका म्हणजे मला सांगा साधकानं सुरुवात कशी कराव आरंभाला नाथ महाराजांनी येथे मुख्य पाहिजे अनुताप येथे मुख्य काय पाहिजे अनुताप अगोदर अनुताप म्हणजे अनुतापाचं स्वरूप काय अनुताप येथे मुख्य पाहिजे अनुताप त्या काय अनुतापाचे कैसे स्वरूप नित्य मृत्यू जाणे समीप न म्हणे अल्पत्य आहे का नाही म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला तुम्ही विषय स्वार्थी लाविला पिता परमार्थ हातीचा गेला करी वैला विचारा ऐसा अनुताप नित्य वाहता तो वैराग्य तयाच्या हाता त्या वैराग्याची कथा ऐकाता सांगेन ते वैराग्य बहुता परी आहे गाहे अवधारी राजस तामस सात्विक त्रिप्रकारी योगेश्वरी किंवा यादवेश्वरी बोली जे ऐका नाही तीन प्रकारचं वैराग्य मग पुढे वर्णन केलेलं आहे का नाही सात्विक राजस आणि तामस मग आपल्याला राजस तामस वैराग्य उपयोगाला नाही पुढे ते सांगितलं आपल्याला अनुतापापुरतं मर्यादित आहे अनुताप नित्य अनुताप वाहता आपल्याला अनुताप येतो पण नित्य येत नाही काय झंझटी नको पण एका दिवशी का एक दिवसाचा म्हणत नाही का आपण काय बाय तेच चट सोडून जा वाटायले नाही कोण म्हणलंय शब्द कसे बारीक आहेत पहा म्हणून मी सांगितलं ना एका शब्दाचा विचार करला संत ग्रंथाचा त्यावेळेस कळतं की नित्य वाहता नित्य अनुताप वाहता काय होतं तो वैराग्य येतयाच्या हाता अनुताप अनुताप अंगी अग्नीच्या ज्वाळेसारखे ते चटके द्यायला लागले काय म्हणत ज्ञानोबरायांनी अनुतापाचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगतात माऊली ज्ञानोबराय म्हणतात अनुताप तीर्थी नाहाला नाहो नि मजा तू आला भगवंत सांगतात अर्जुना पहिलं कोण्या तीर्थात स्नान करावं लागतं त्याला अनुताप झाला नाही महाराज पश्चाताप झाला नाही तर पुढचं काहीच घडणार नाही बरोबर आहे पश्चाताप झाला नाही तर पुढचं माणसं म्हणतात ना अहो एवढा मोठा गुन्हा केलाय करू द्या आता ते झाले ते घडलंय पण केलेलं त्याला काय नाही पश्चातापही नाही म्हणजे पश्चाताप जर झाला तर इकडे माणसं वाटतं जाऊ दे त्याला पश्चाताप झाला लोक म्हणतात त्याला काय झाला आता पश्चाताप महाराज अनुतापासारखं दुसरं पुण्यच नाही तुकोबाराय म्हणतात अनुतापे दोष जाय अनुतापे दोष निमेष न लागता जाय
एक क्षण लागत नाही केलेले पाप. किती जन्माचे पाप जातात माझा महाराज, किती जन्माचे. अरे ते तर सृष्टीच्याही आधीवरी का होय पाप, किती पाप असो अनुतापात जळून काय होतं ते भस्म होतं. पण मग आमचं का होत नाही. तुकोबारायांनी त्याच अभंगात पुढे सांगितलंय, परितोरा हे विसावला आधी अवसानी भला. विसावला राहे, विसावला राहे, तो मुक्कामाल राहायला पाहिजे. ते काय बा जेसीबी उकरतात ना जेसीबी उकरतात जेसीबी. अरे ते त्या दिवशी जेसीबी नेली, उगा एक फावडं उकरायचं होतं, एक फावडं. मग त्याला म्हणलं पोरांना, म्हणलं अरे एवढं फावडं घे बरं काढू. तर त्यानं काय केलं, ते माग ते पाय लावली. ते पुन्हा ते मागचं काय ठेवलं ते. अरे म्हणलं इतकी कशाला कुठाने करायला, एक फावडा अन्न किंवा मला या पायावर आणि या मागच्या त्या हे असतं ना त्याच्यावर स्टँड पक्क झाल्याशिवाय ती एक खोरं ही उकरू शकत. एक जरी खोरं उकरायचं असलं तिचं स्टँड काय करावं लागतं, अगोदर मजबूत करावं लागतं. तसं अनुतापाचं स्टँड मजबूत झाल्याशिवाय वैराग्याचे खोरे उकरल्या जात नाही. येतो ना अनुताप, पश्चाताप येतो ना आपल्याला. पण तुकोबाराय म्हणतात, अनुतापे दोष निमिष न लागता जाय, परितोरा हे विसावला आधी अवसानी भला विसावला राय. पुन्हा काय तुकोबारायने भला शब्द घातला, नुसता विसावला नाही. महाराज 15व्या त्याच्या सुरुवातीला त्या वर्णन करत असताना असं सांगितलंय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, महाराज ज्ञानानं मोक्ष मिळतो, मोक्ष देईल ज्ञान येत किरणा ही आण. सुरुवातीच्याच अगदी 15-17व्या ओळीतच विषय आलेला आहे. म्हणतात मोक्ष देईल ज्ञान, ज्ञान मोक्ष देईल, येत किरणा ही आण. काही याच्यात अन्यथा नाही, काही खोटं नाही याच्यात. पण त्याचे थारे आयशे मन शुद्ध व्हावे. पण ते ज्ञान स्थिर झाल्या मग म्हणजे मला ज्ञानानं मोक्ष मिळतो, तर मग मन शुद्ध करायची काय गरज आहे. अरे शुद्ध मन असल्याशिवाय ज्ञान स्थिर होत नाही, आणि ज्ञान स्थिर झाल्याशिवाय ते आपलं कार्य करीत नाही. जेसीबीचं उदाहरण घ्या, स्थिर झाल्याशिवाय कार्य करत नाही. तसं अनुतापानं दोष जातात. म्हणजे सुरुवात आपल्याला परमार्थात कुठून करावी लागते, अनुताप. अनुताप यातून करावं लागते पश्चाताप. म्हणून पश्चाताप यायला लागला, तो पश्चाताप सारखा स्थिर व्हायला लागला, दृढ झाला की मग सारख्या वेदना सुरू होतात. आणि वेदना सुरू झाली की माणूस मार्गस्थ होतो. मग चालणं म्हणजे काय आहे इथलं, तर इथलं चालणं म्हणजे आहे मार्गक्रमण करायचं. पण ते मार्गक्रमण करत असताना महाराज तो साधक आता सुखाच्या संसारात होता त्यावेळी सुखाच्या शोधात होता, आणि परमार्थात होता त्याही सुखाच्या शोधात तो निघालेला होता. पण संसारात असताना त्याची सुखाची शोधाची दिशा चुकली होती, मार्ग चुकला होता. आणि आता तो खऱ्या मार्गाला काय झालेला आहे, चालायला लागलेला आहे. आता तो मार्गाला लागलाय. पण मार्गात अनेक विघ्न येतात. ते विघ्न आपण मागच्या कीर्तनात बोललो होतो. अनेक विघ्न, देहाचं विघ्न आहे, आणि त्याला काय भविष्याचं विघ्न आहे. महाराज त्याला प्रतिबंध म्हटले. त्याला स्त्रीना भाषेत नाव काय आहे, प्रतिबंध. त्यात भूत प्रतिबंध, भविष्य प्रतिबंध आणि भावी आहे का नाही, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध, अशा 3 प्रतिबंधांचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. महाराज त्यालाच दुसऱ्या याच्यात सांगत असताना त्या 3 दोष म्हटले, मल, विक्षेप आणि आवरण. मल नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे, आणि आवरण नावाचा काय आहे, दोष आहे. महाराज ऐका, मल दोष आपल्याजवळ आहे का, आपल्याजवळ विक्षेप दोष आहे का, आपल्याजवळ आवरण नावाचा दोष आहे, हे कशाहून कळतं, तर हे आपल्याला कळतं. महाराज त्याचे लक्षणं त्याचे जाणून घेतले की रोग कोणता आहे, आपोआप काय होतं कळतं. त्या कोरोनाच्या टायमात खोकलला जर कोणी लोक म्हणजे तपासून घे, शक्यता आहे का नाही. काय काय माणसं एसटीत नाही जागा मिळली की एसटीत घुसायची, मोठ्या खोकलायची. अरे सर का म्हणली खोकलायला शिकायला, म्हणजे लक्षण दिसतं ना. महाराज मल नावाचा दोष आणि विक्षेप नावाचा दोष. मल नावाचा दोष ज्याचा आहे, त्या मल नावाच्या दोषाचं कार्य आहे पापाची वासना. आपल्याला जर पाप करावं वाटत असेल, आपल्या मनात जर पापाच्या इच्छा होत असतील, तर समजा आपला मल नावाचा दोष गेलेला नाही. महाराज संतांनी जर पापाची वासना नको दाऊ डोळा, त्या हुनी आंधळा. बराच मी कानोबाराय म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा. देवा माझ्या डोळ्याला पापाची वासना, त्याच्यापेक्षा एक काम कर, त्या हुनी आंधळा. बरा देवा आंधळा झालो तर बरं होईल. म्हणजे पाप करण्याची वृत्ती, मला पाप करण्याची इच्छा होणं, हे कोणता मल नावाचा काय आहे, दोष आहे. मग मल त्याच्यात आहे, मल घेतला की विक्षेप नावाचा दोष. विक्षेप चित्त स्थिर न होणं, याचंच नाव काय आहे, विक्षेप आहे. सहज मोठे मोठे माणसं सहज सांगतात,
मी एकदा राऊत बाबाकडे गेलो, सहज आम्ही बसलो होतो. म्हणलं बाबा ज्ञानेश्वरी वाचायला बसलं की असं एकाग्र आता एखाद्या वेळेस सगळ्यात याचा विसर पडून मन लागतं आणि एखाद्या वेळेला अचानक काहीतरी मनात येतं, 50-100 वय होतो लक्ष लागत नाही. ते म्हणजे त्याला तर विक्षेप म्हणतात. मोठ्या माणसाचं मला सहज उत्तर असतं. मला एक समस्या येऊ लागली, म्हणजे समस्या म्हणजे आपली समस्या येऊ लागली. मी बरेच म्हणजे महाराजांना विचारलं, म्हणजे जे परमार्थात ज्यांना आपण चांगले मानतो पुढे गेलेले असे बऱ्याच विचारलं, पण समाधानकारक उत्तर कुठंच नाही मिळालं. मी बाबांना विचारलं आणि मग मला वाटतं ही पोरं होती, कोण हां आम्ही गेलो, बसलो, कृष्णांती होती आपली. आणि मग मी बाबांना विचारलं, बाबा असे असे प्रॉब्लेम आहे, असा असा त्रास व्हायला लागलाय, काय करावं, याच्यावर उपाय काय करावा. मला त्यांनी मी जो त्यांना त्रास सांगितला तो त्रास ऐकल्यावर त्यांनी सांगितलं, अहो ह्यो त्रास नाही, हे निष्काम कर्माचं फळ मिळायला लागलं, ह्यो त्रास नाही, हे अनुकूल शुभ लक्षण येतं. आहे म्हणजे हे दोष मग हळूहळू हळूहळू अनुताप झाला की आपण इकडं त्याग करायला लागतो आणि इकडं मार्गक्रमण करायला लागतो. आणि ते मार्गक्रमण करत असताना काय करायचं, मार्गक्रमण करत असताना मग काय करायचं, तर हळूहळू हळूहळू याचा बाध करायचा आणि त्याचा स्वीकार करायचा, याला लांब करायचं. काय असतंय परमार्थात एकदाच हे गाव लगेच हे गाव भेटत नाही. जसं जसं मला मार्गक्रमण करत जाऊ तसं तसं हे लांब जात आणि ते जवळ जाऊ, हे लांब जात आणि ते जवळ येतं. बरोबर आहे का? हे लांब जात असेल तर ते जवळ यायलंय म्हणून समजावं. नाही बरोबर आहे. मला सांगा, इथून आपण आता जायला, मी पुन्हा इकडे निघालो, आपण बोरखडीकडे जायला निघालो. आपलं गाव माग पहिल्यापेक्षा थोडं लांब चाललंय, म्हणजे वावर काय व्हायलंय, जवळ यायलंय. आणि गाव तितक्याच अंतरावर दिसायलंय आणि वावर काहून येईन. अरे हे सुटलं नाही ते कशाने. काय एक लक्षात घ्या महाराज, आपल्या गोष्टी एक लक्षात घ्या. हे सुटायला लागलं की आणि ते जवळ यायला लागलं, मग हे सुटायला लागलं असं 100% ते आहेच आहे. बरोबर आहे. आणि आपल्या अंतःकरणात आपल्याला काय होत राहतं, कळत राहतं. हळूहळू ते काय असतं, पहिल्यांदा 100% संसाराची आसक्ती असेल. 100% संसाराची आसक्ती असली की भगवंताची आसक्ती 0%. बरोबर आहे का नाही, 0%च राहील 100%. आणि मग काय झालं, आपल्याला 10% देवाची आवड लागली. देवाची 10% आवड लागली की संसाराची किती राहिली, मग त्यातलेच टक्के कमी झालेत ना. चित्त एकच आहे ना. संसाराची 100% आवड चित्तात ठेवून देवाची 1% नसते. नाही, मला देवाची आणि संसाराची दोन्हीकडला बाडी विठ्ठल. एकच आहे. मग संसाराची जर 90% जर देवाची आवड असेल तर संसाराची किती राहिली, 90. 10% देवाची असेल तर संसाराची 90 राहिली. मग 90% आवड राहिली की ती 10% त्याच्यातून कमी झाली की ती झलक दिसायला लागते. ऐका, हे लक्षात घ्या, झलक दिसायला लागते. काय झलक दिसते, मग सुरुवातीच्या रोगात थोडी लक्षणं दिसायला लागतात. थोडी लक्षणं दिसायला कसे, काय राव, पाहुणे राव म्हणतात, काय राव तुम्ही पहिल्यासारखे आता फोनच लावीनच. पहिल्यांदा फोन लावायचे, त्यांना काय माहित 10% कमी झालेत म्हणून. हे लक्षण आहेत महाराज, असं नाही, लक्षण आहे, ते वस्तुस्थिती आहे. लोक म्हणते का हो तुम्ही आता 6 महिने झाले, तुम्ही पहिल्या झाले 2 आता फोन नाही बाबा, बदलले का, आमचं काही चुकलंय, आमचं बरोबर आहे का नाही, आमचं काही चुकलंय. म्हणजे 10% हे लक्षणं दिसत असतील तर समजा आपली कमी व्हायली. विठाला 10%, मग पुन्हा 20% कमी झाली की मग इकडे 80% राहील. 10% त्यातून निघली, पुन्हा 80 राहिली, पुन्हा प्रयत्नाने पुन्हा 10 कमी झाली, मग आता 50% आलं. मग 50% कसं होत आहे का, ज्यावेळेला 60% संसाराची आवड असते, 40% देवाची असते, त्यावेळेला थोडी जास्त असते. आणि मग आला 50%वर 50% देव आवडायला आणि 50% संसार आवडायला, आणि मग त्याची तिथं वडाताण 50%वर वडाताण होते. हो, वडाताण कुठं होते, इकडे 50% आणि तिकडे 50%. मग वडाताण सुरू होते आणि मग तिथं म्हणावं लागतं, भय वाटे पर
पडिलो काचणी. काचणी म्हणजे आडकी त्यातून 50% युग खालून आणि 50% आडकीता. सुपारीच्या खालून 50% आणि आडकीता वरून. मग आईसा पडिलो का भय वाटे. यातली दोषी सळ्यामुळे भय वाटले. मग सोडून द्या ना. सोडून द्यावं तर 50% धागा गुंतलेला आहे ना. सोडू नाही देता येत नाही. आणि मग त्या साधकाची घालमेल सुरू होती. घालमेल सुरू होते. मला सारखं विषयात मन रमत नाही आणि लात मारा एवढं बळ आलेलं नसतं. आणि याला मंद वैराग्य असं अवघा. या ठिकाणी आता दोन्ही गुन्हे मला हे झालं. मग इकडं आणि तिकडं. इकडे मला तिकडं. मग मग कसं होतं माहितीये का. गाथा वाचला तर वावरात आवडतं आणि वावरात गेलो तर मग गाथा वाचू आवडतो. मग पंढरपूरला गेले की वाटते काले चांदी घरी जा आणि घरी आले की वाटते उगा चालू. हे 50% झालंय. नाही नाही ही खूप उच्च अवस्था आहे. 50%ची अवस्था म्हणजे खूप उच्च आहे महाराजी अवस्था. आणि मग सार खातो आणि मग तिथून पुढचा प्रयत्न त्याला सारखा काही दिवस याच्यात जातात. आणि परमार्थात सगळ्यात अवस्था ही अवघड. मला साधकाला जो झटका बसतो तो कुठं बसू शकतो. इथं बसू शकतो. बसू शकतो. मग बऱ्याच ठिकाणी वेळेला इकडं जर वाढल्या गेला कारण याचा जोर काही कमी असतो का. मायेचा जोर का कमी आहे का. माया वडण्याचाच काय करते प्रयत्न करते. पण मग तो सद्ग्रंथाच्या चिंतनानं सत्शास्त्राच्या श्रवणानं आणि सद्गुरूच्या कृपेनं देवाच्या कृपेनं साधूच्या संगतीनं मग तो हळूहळू हळूहळू हळू त्याला काय करत राहतो पार करत राहतो. आणि पार करत राहणं म्हणजे काय करणं ऐका. आता आपण सुरुवात केली होती पार करणं. पण काय करणं. देहाचा संबंध पहिला जुटल्या गेला. देहामुळे देहाधिकाचा संबंध जुटल्या गेला आणि देहाधिकामुळे विषयाधिकाचा संबंध जुटल्या गेला. तर मग आता तो मार्गक्रमण चालू आहे. तर मार्गक्रमण चालू आहे म्हणजे काय आहे. आता इथून तिकडं संबंध ना तिकून इकडं तोडीत या. तिकून इकडं तोडीत या. काही इकून तिकडं तोडला पण ती बलवान निघाली. एक केली हातो बळी हाया बळी बावली. तर ते एवढं सोपं नाही. ते शक्यही नाही. म्हणून तिकडून इकडे तोडीत या. मग तोडायचा आहे ना संबंध. मग एक काम करा. काय करा. अगोदर विषयाचा संबंध तोडा. अगोदर कोणाचा तोडा. विषयाचा संबंध तोडा. विषयाचा संबंध तोडा. विषयाचा संबंध तुटला की मग विषया संबंधी असलेल्या देहाच्या संबंधी असलेल्या देहाधिकांचा काय तोडा. देहाधिकाचा काय तोडावा लागतो. मग संबंध तोडावा लागतो. याचा पहिला पुरठा इंद्रिय येथोनी प्रवृत्ती कर्माची वे आधी निर्दळून घाली तिये सर्वथैव मग मनाची 10 पारुशेल तेथ बुद्धीची सोडवेन होईल इतुकेन थारा मोडेल या पापियाचा विठ्ठला. विषयाचा संबंध तोडायचा म्हणजे अगोदर काय करा. मला इंद्रियाला बंधन घाला. इंद्रियाला बंधन कशामुळे घालायचे. त्याच्यामुळेच घालायचे ना. मग मनाची 10 पारुशेल आणि मग या विषयाचा इतकेनं थारा मोडेल या पापियाचा. पापियाचा कोणाच्या विषयाधिकाचा काय मोडेल. ठिकाणच इंद्रिय बंधन घातल्यावर त्याचं ठिकाणच काय होऊन गेलं. ऐका नाही उद्ध्वस्त होऊन जातं ना. आणि मग अशा प्रकारे आहे. मग त्या विषयाचा मग देहाधिकाचा संबंध तोडावाच लागतो. तोडावा लागतो नाही. देहाधिकाचा संबंध तोडावाच लागतो. तुकोबाराय म्हणतात एक काम करा. तुम्हाला जर परमार्थ करायचा ना म्हणजे हो बरोबर आहे. तर तुम्ही एक काम करा. म्हणजे काय करा. पाणी पिऊन घ्या. योगच तशी येते बरोबर एकच येते. म्हणजे काय करा. देह आणि देह संबंधी निंदावी. संबंधी निंदावी म्हणजे बैठकीत बसून त्याची निंदा करावं का माणसातून. निंदावी त्याचा अर्थ तुच्छ समजावी. आतून त्याचा संबंध काय करावा. कोण कोण देह आणि देह संबंधी त्यांचा अगोदर तोडावा. आणि मग म्हणजे त्यांचा तोडावा. मग इतर वंदावी. कुठल्या मांजरा इतराला नमस्कार करावा. पण देह संबंधी आणि देह निंदावी. येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. देह नावे खोडा गर्भ असेल.
येणे नावे झाला मी माझ्याचा झाडा. असं झाला असेल तर मी आणि माझ्याचा झाडा झाला, नाही तर नुसतं बोलण्यापुरताच झाला. विठ्ठल विठाला 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 ऐका महाराज, ऐका तुम्ही. परमार्थ संसारिक कुणाला म्हणून परमार्थिक ही एक व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? इतरे निंदावी आणि देह संबंधी वंदावी. संसारिक देह संबंधी निंदावी आणि इतरे वंदावी. परमार्थ आपलं कसं असतं, आपल्याला देह आणि देहासंबंधीचा विषय आपण आदर ठेवतो. वंदावी म्हणजे आदर ठेवणं, आदर ठेवतो. आणि बाकी सगळ्या विषयी आपला काय असतो? अनादर असतो. उगा आपण बाहेर दाखवत नाही, पण अनादर. आणि परमार्थिक साधक कुणाला म्हणतात? इतराविषयी त्याची आसक्ती. तो आसक्त म्हणजे देव म्हणून सगळा माझा भगवंत ब्रह्म भरलेला आहे. आणि देह संबंधी विषय काय असतो? अनादर असतो, आसक्ती असते. त्यालाच तर म्हणावं. आणि अशा प्रकारे त्याला अडचणी येत. कोणत्या अडचणी येतात? बऱ्याच आपण अडचणीचा काय केलेला आहे? विचार केलेला आहे. त्यात अनेक अडचणी येतात महाराज. कधी कधी कर्तव्याच्याही त्याच्यात काय येतात? अडचणी येतात. कधी पोटाचे झाला पण पोटाचे येतात. त्या रिद्ध्या सिद्धीच्या काय येतात? अडचणी येतात. ज्ञानोबराय म्हणतात रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवृत्तोनी गेला धुमू ते प्रगटाला सूक्ष्म ज्ञान काय विस्फुरिंगू त्या मनाचे मोकळे त्याची पेटवण घातले जे नियमे हळू नियमे हलवले आई ते होते. अशा प्रकारे ते झालेलं आहे. आणि मग तो इकडे मार्गाला लागला. आणि मार्ग लागला असताना महाराज मग त्याला हळूहळू अगोदर महाराज वासनाही सोडाव्या लागतात. वासनेचा काय करावा लागतो? त्याग करावा लागतो. त्या 4 प्रकारच्या वासना आहेत का नाही? तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी आणि गुणातीत. या 4 प्रकारच्या काय आहेत? वासना. सगळ्या वासनाचा संग तोडावा लागतो, नाहीतर वासनेचा संग अंतकाळी आहे का नाही? तमोगुणी वासना आहे. इच्छा त्याला म्हणा. इच्छा आहे का नाही? तमोगुणी इच्छा आहे. किंवा काय आता काय करायचं? मनातल्या मनात इच्छा म्हणजे मनाचा विषय म्हणजे इच्छेचा विषय म्हणजे मनाचा विषय. मग आता इच्छा आहे, आता घरी जायचं, मस्त भाजी बनवायची, अशी बनवायची की महाराज लगेच ते मांसाहारच खायचा आणि थोडी त्याच्या बरोबर काय घ्यायचं? चहा. आणि मस्त खायचं आणि 12 तास आता उठायचं, लय झोपायचं. आता लय झोपायचं, लयच मजा आहे आता. काय करायचं? झोपायचं. इच्छाचे नाही. कोणती इच्छा आहे? तमोगुणी इच्छा आहे. नाही आता झोपल्यानंतर कसं होईल? आता आपल्याला हे काम करायचं, ते मिळवायचं, ते करायचं. ही कोणती इच्छा आहे? रजोगुणी इच्छा आहे. रजोगुणी इच्छा आहे. आणि आता आपल्याला काय करायचं? ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, आपल्याला आता गाथ्याचं पारायण करायचं, आपल्याला आता मोठं मंदिर बांधायचं, आपल्याला एखादं झाडं लावायचे, आपल्याला मंदिराच्या बाजूला बगीचा तयार करायचा. त्याला ही इच्छाच आहे. सत्वगुणी इच्छा आहे. सत्वगुणी. आणि एक इच्छा नाही, एक गुणातीत इच्छा आहे की केवळ आणि केवळ भगवत प्राप्तीची काय राहते तिथं मग इच्छा. कोणत्याच गुणातली ती इच्छा नाही. मंदिर बांधायची इच्छा असेल तर ती ग्रंथ वाचायची इच्छा सुद्धा सत्वगुणी इच्छा आहे. मी त्याला माऊलीचा पुरावा देईल त्याला. ते आणि काही जाणं की मागे मग अर्जुना या बरोबर आहे का नाही? पण आम्हाला तू या पदावर 13व्या अध्यायात ज्ञानोबराय सांगत असताना माऊली म्हणतायत तरी कौनीही विषयीचे साम्य होणे न रुचे संभावितपणाचे उजेदया आतिलेची गुण वानिता मान्यपणे मानिता योग्यतेचे येता रूप अंगा गजबजो लागे कैसा व्याधी रुंदला मृग जैसा का बाही करता वळसा दाटला जीवी अर्जुना तिने पाडे सन्माने जो तांकडे जो गरिमेते अंगाकडे योचनेदी चातुर्य लपवी महत्व हरवी विषयपण मिरवी आवडोनी जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयची न धरावी ऐशी जीवी साड बहु. आणि मग पुढे त्याच्या पुढची उभी आहे काय? शास्त्रावरी उबगू. शास्त्रावरी उबगू उगेपणे सांगू आधी भरू. मागचं एक राहिले. शास्त्रावरी उबगू उगेपणे सांगू आधी भरू. शास्त्रावरी उबगू. त्याला उबग कशाचा येतो? मग काय करायचं? काट्यान काटा काढणं म्हणतात ना ते.
रजोगुणी इच्छेनं तमोगुणी इच्छा मारायची, सत्वगुणी इच्छेनं रजोगुणी काय इच्छा मारायची आणि मग सत्वगुणी इच्छा ही ठेवायची. गेपणी सांगू अति गुरु त्याचा भर कशावर राहतो मग चांगल्या प्रकारचा निवांत असावं आहे का नाही. आता काय जाणावं, काय करावं, कशा करता करावं, आता काय करायचंय, आता इच्छाच राहिली नाही अशा प्रकारचं ते आहे. आणि म्हणून महाराज मग हे सगळं करावं लागतं, एक 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 टप्पा पार करावा आणि सगळं आतल्या आत प्रक्रिया चालू येतं. शिवा वरून काही दिसत नाही साधं काय करायला तर म्हणून लोक म्हणतात ते खात्याचं मस्त इंग्रजीत महाराज लोक संन्यासी लोक हे आतल्या आत चालतं. ते एकच आहे माहितीये का, असं रानानं गाव करता हे कचरा हे कुठे ढेकळं येतं आणि तो रोटा नेला रोटा नाही आणि रोटा आणला आपल्याला आत काय व्हायला दिसतंय का, दिसतंय का काय ते काय व्हायला ते कुठं व्हायलंय आताच व्हायले. अरे हो पण मग व्हायलाय तर एक काळा अवकाशावरून माग सवान व्हायलाय म्हणून व्हायलाय रे विठाला नाही तर व्हायलाच नाही. आम्ही म्हणतो अरे व्हायला नाही कसं त्याचं कार्य दिसायला आत व्हायला हे जरी दिसत नसेल तर त्याचं काय दिसत राहत, कार्य दिसत राहत ना, कार्य दिसत ना, ते कार्य दिसत राहत आणि ते कार्य काय आहे तर मागचं काय होत जातं सगळं मग सवान होत चाललं. अशा प्रकारचं दिसत असेल तर ते कार्य असं आतल्या आत साधकाचे असे युद्ध. मग कधी महाराज विकाराचा पराभव होतो तर कधी विकाराचा विजय होतो. एक वेळेला दोन वेळेला चार वेळेला नाही हजारो वेळेला साधकाला पडावंही लागेल पण पडल्यानंतर तो तेवढ्याच ताकदीनं काय होतो पुन्हा उठून पडत नाही असं नाही, पडत नाही असं नाही, पडतो साधक महाराज. अनेक प्रकाराने साधक पडत राहतो, पडेल ना तो पडेल ना पण एकदा पडलेला पुन्हा उठला ना तर त्याच्यापेक्षा आज मला एक लक्षात घ्या परमार्थातलं चालणं वेगळे. एखादा साधक खाली यायला असं वाटत असेल तो खाली नाही यायला, खाली नाही यायला ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात जमिनीवर चेंडू हाणायचा, कुठं अन्न चाललाय चेंडू खाली अन्न चाललाय तर तो खाली अन्न चाललाय तर तो खाली अन्न नाही चालला, तो खाली आणला तर त्याच्यापेक्षा अनेक पटीनं तो आता काय होणार आहे. भूमी चेंडू हाण्य नाही तो तर हाताने जे हाणायचा आणि तो पुन्हा काय आणायचा, आणायचा म्हणजे सोडायचा नाही तो हातात. तसा देव एखाद्या साधकाला खाली आणत असेल आपल्यावर तसं गेलं रे गेलं रे लोभात गेलं कामात गेलं क्रोधात गेलं नाही ते देवानं चेंडू जमिनीवर आणला त्याच्यापेक्षा 1000 पटीनं ते वर उचलणार आहे आता. काय लोक गेलं गेलं म्हणलं की देवाचा पदर सोडा की मग तू खरा जातो. जे खरे गेले तर त्यांनी पदर लोक म्हणजे परमार्थ गेला संसार गेला. जिजामाऊली स्वतः मायाच्या ज्याच्याकरता संसाराला राखरांगोळी केली त्याची राखरांगोळी केली. महाराज एक लक्षात घ्या आता पहा गाथ्यालं उपोषण तुकोबरायांनी नाही केलं म्हणजे तुकोबराय बसले पण तुकोबरायच्या इच्छेनं नाही बसले, जिजामाऊलीनं बसवलं. जिजाबाईंनी बसवलं बघा तुम्ही वाचा चरित्र. 3-4 दिवस झाले होते गाथा बुडून तुकोबराय बसले नव्हती. जाऊ द्यावा ज्यानं लिहायचा सांगितलं त्यानंच बुडवायचं सांगितलं तुकोबराय म्हणायची. पांडुरंगाने लिहायचं सांगितलं नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलो नाही हे सांगितलं मग देवाने. आणि रामेश्वर शास्त्री देवाच असल्यामुळे ब्राह्मण आहेत, पांडुरंग परमात्म्याच्या स्थानी मी त्यांना समजतो. देवानच काय करायला लावला. शांत होते लोक नावं ठेवू लागले पण जिजामाऊली आल्या, जिजामाऊली रडू लागल्या. अहो सांगितलं जे धन राख रांगोळीच्या धना लावून जे धन मिळवलं ते सोडलंय ते आता का काळ्याला विचारा. जिजामाऊली म्हणजे काळ्याला विचारा जवाब विचारा याचा की जे धन मिळवण्याकरता मी याची राख रांगोळी केली ते काय ते का बुडवलं, त्याच्याकरता हे सोडलं ते का बुडवलं. आणि मग तू कोबरायला मग आता घरून थोडा हे मिळाल्यावर चार्जिंग झाली आणि मग तू कोबराय उपोषणाला बसले आणि तू कोबराय एकटे बसले नाही जिजामाऊली सह बसले. झाला का आपला बसली असं हा ना. मग आता दोघं तिथं बसले ते लेकराय कोण मराठा जिजामाऊली
खोटं नाही ना, खरं आहे ना. अहो जिजामाऊलीचा 15 दिवस तुकोबराय ज्यावेळेला भामचंद्र डोंगरावर देवाच्या प्राप्तीसाठी थांबले, तिथं सुद्धा जिजामाऊली 15 दिवस उपाशीच राहिले. 15 दिवसानंतर काय झालं? 15 दिवसामाझी झाला साक्षात्कार. झाला साक्षात्कार, बरोबर आहे ना. अशा प्रकारचं ते आहे. तो क्षपकाभंग मानला, पण जिथं त्यांना भेट झाली तिथं तो कोरून लिहिलेला आहे. तिथं भामचंद्रावर आपण आता गेलो तर ज्या गुहेत तुकोबरायांना भगवंताचा अनुग्रह झाला तिथं तो काय आहे? कोरून लिहिलेला आहे. अशा प्रकारचा आहे. चला, आणि मग मला तो अशा प्रकारे तुकोबरायांनी तो गाथा वगैरे काढला. पण मला सांगा, मला तुकोबरायांना प्रत्येकाला काय करावं लागतं? या एकेकाचा काय करावा लागतो? मग भाग करावा. मग शास्त्रावर त्यांचा उपयोग यायला लागतो, मग हळूहळू. पण मग हे सगळं साधन चालू असताना तू करतो कशाच्या जीवावर? हा धरातच चालणं आहे महाराज. मी सांगत होतो, एखादा खाली जात असेल तर खाली जाणं नाही, ते काय आहे? वर नाही. महाराज एखादा आपल्या रस्त्याने चालला आणि उतार लागला. उतार लागल्यावर तो खाली उतरायला का वर चढायला? खाली उतरायला. लोक म्हणजे अरे 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 उतरायला रे गेलं. तिथलं उतरणं म्हणजे मार्गक्रमण करणं. पण मग धोका कुठं होतो? उतरवट दिसल्यानंतर लोक उतरला म्हणतात, म्हणजे स्थानभ्रष्ट झाला, उतरला असं म्हणत असतील तर पदर जर सोडला लोकांच्या त्या दबावात येऊन, देवाचा पदर सोडला तर निश्चित मग त्याचं काय होतं? अशा प्रकारे महाराज त्याला कधी उतार येईल, कधी चढ येईल, सारखे त्याचे ते असे काय राहतात. तुम्हाला एक माहितीये का? तो देवच करतो. एखाद्या साधकाच्या जीवनात उतार आणतो, देवच आणतो महाराजा. आणि कशामुळे आणतो मला एक सांगा. असे काही काच आहेत, दगड मारला की काच फुटतो, आहेत का नाही? दगडान काच फुटत नाही. काही काचाल तर महाराज असं नुसतं जसं जोरात हे करायला बी जमत नाही. एका बाजून कोपऱ्यात उचललं की मधातून लगेच त्याचा. पण दगड मारला की बहुतेक काच फुटतो. एक काच असा आहे की दगड मारला की फुटतो, आणि एक काच असा आहे की बंदुकीची गोळी नाही फुटत नाही. तर कोणता काच म्हणतात? कोणता तरी म्हणतात ना, मोठ्या आमदाराच्या आहे की त्याला गोळी नाही, बॉम्ब जरी स्फोट झाला तर तो काच फुटत. तो हे काचाची एक काचा बंदूक दगडाचाच दणका सहन करत नाही. आणि दगडाचा म्हणजे एवढा मोठा नाही, एवढूसा मारा. लेकरा चेंडू खेळता खेळता मारला तर खिडकीचा काच फुटून जातो. त्याला दगडात काय करायचं? नरम चेंडू न फुटत होतो, आहे का नाही? आणि एक काचावर बंदुकीच्या गोळीने काय होत नाही, फुटत नाही. तारकन गोळी जशी मला लोखंडावर जाऊन वापस येऊ तस त्या काचावून वापस येते. मग त्या काचात का पावर एवढा कस काय आला नाही? तो आणला. कोण आणला? ज्यानं काच तयार केला त्यानं तो पावर आणला. काय करतात तुम्ही? प्रक्रिया पहा. मी एका व्यक्तीला विचारलं, त्याची प्रक्रिया अशी आहे म्हणे की तो काचात ते पाणी पातळ करतात, गरम करायचं, पुन्हा थंड करायचं, पुन्हा गरम करायचं, पुन्हा थंड, गरम थंड, गरम थंड, गरम थंड, असं अनेक वेळा करून त्यातला तो शक्ती काय होत जाते, मग त्याची वाढत जाते. तसं परमार्थात देव महाराज असंच आहे. काही काचानं महाराज डोंगरा एवढं दुःख आलं तर काही काच फुटून होतं, आणि काही काच काल भिषेक म्हणला पारेल जसं पाणी पाचतो आपण, त्याच्यात पावर दगडावर हाणले तर तिथून फुटत नाही. गरम करायची पाण्यात, गरम पाण्यात असं आहे ना. त्याचं शक्ती वाढवणे, बरोबर आहे का नाही? शक्ती वाढवणे. तसे संसारात काही महाराज काही काचा एवढ्या दगडानं चिडून फुटत. कपाळ धरोनी टाकी टेंबी विरे वारेने सुकेची खल जायचा, आहे का नाही? दगडानं. आणि काही काचा एवढे महाराज की देह दुःखाचे काय मेरूचे आणि पाडे, देह दुःखाचे आणि डोंगरे, थोरे देह दुःखाचे आणि डोंगरे, आहे का नाही? दाटी जो पापडी भरे परी चित्त, वॉटरप्रूफ काच आहे, बंदुकीच्या गोळी नाही पण तो फुटत नाही. आणि हे देव त्याला तसं तयार करतो. अनुकूलतेचा प्रतिकूल, अनुकूलतेची शीतळता, प्रतिकूलतेचा अग्नी, पुन्हा अनुकूलतेची शीतळता, पुन्हा प्रतिकूलतेचा अग्नी, पुन्हा चढ पुन्हा उतार, सारखे दणके देऊन 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 मग ते काय होतं? असा मजबूत तो साधक तयार होतो. असं त्याला चालावं लागतं. अनेक मी सांगत होतो. मग त्याला अनेक वेदना येतात, त्याला कधी कधी धर्म आड येतो महाराज. मग त्याला त्याच्याकरता संत सहकारी गाथा आहेच आपल्याला, ज्ञानेश्वरी आहेत आपल्याला, धर्म महाराज तुकोबारायांनी या अभंगात स्पष्ट असं म्हटलेलं आहे. देव जोडे तरी करावे अधर्म, अंतरे ते कर्म नाचरावे. आगलिया मज वाटील गडी, आगलिया
त्याच्यामुळेच नाही नाही अशा प्रकारचं त्या साधकाला जात असताना महाराज मग त्याला अनेक प्रकारचे करावं लागतं. पण मग देवजोडे तरी करावे अधर्म, मग खोटं बोलणे आहे अधर्म आहे. तुकोबारायांच्या दृष्टीनं मला मोठा अधर्म आहे. तुकोबाराय म्हणतात असत्य वचन होता सर्व जोडी जरी लग्न घडी पण उपकार जाईल बघना. याची सन्मानित महाभारतातला एक श्लोक आहे. श्लोक माझ्या पाठवते. त्याचा अर्थ असा आहे, कोणाचं लग्न जमत असेल, कोणाचं प्राण वाचत असेल, काही सत्कर्म घडत असेल तर खोटं बोललं तर पाप लागत नाही. तुकोबारायांनी तो महाभारतातला श्लोक सुद्धा खोडून काढला. तुकोबाराय म्हणतात असत्य वचन होता सर्व जोडी जरी लग्न घडी पर उपकार जाईल पतना याची संदेह नाही. त्याचं पतनच होईल. म्हणजे कोणाचं लग्न जमवण्यासाठी बोलू कशासाठी. आणि याच्यावर उदाहरण देत असताना तुकोबारायांनी मोठ्याचं उदाहरण दिले. तुकोबाराय म्हणतात वदविले मुखे नारायणे धर्मा अंगुष्ठ त्या कर्मा साठी गेला. नारायणे वदविले आणि तुला धर्मा वदविले. वदवणारा नारायण आणि बोलणारा कोणी पुन्हा हा धर्म नाही. धर्म पण अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. आणि महाराज मग ह्या सगळ्यांचा सगळं तुकोबारायच्या गाठीचा विचार करावा लागतो. एक कसा करावे हा धर्म महाराज तुकोबारायांनी याचं बंद करायचे मशीन तुकोबारायांनी याचं वर्णन सांगत असताना कोण हा धर्म केला आणि तो हा धर्म त्यांच्या करता धर्म तो सगळा अभंग काय आहे. मग आहे न मानावे तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरेते आरा आला म्हणून पुढे आला तुकोबारायांनी तिथे याचं उदाहरण दिलंय. गवळणींचं उदाहरण दिलंय. 2-4 उदाहरणं दिली तुकोबारायांनी तिथं. एक गवळणींचं उदाहरण दिलंय, एक प्रल्हादांचं उदाहरण दिलंय, एक ऋषी पत्न्याचं उदाहरण दिलंय आणि एक विभीषणाचं काय विभीषणच नाही दिलं तिथं, प्रल्हादाचं उदाहरण दिलं. तुकोबाराय म्हणतात पिते असे पुत्रे केला वैराकार प्रल्हादे असुर मारविला. काय का नाही केली तया विघ्ने आड नाही कैवाड सांडीला. काय का नाही पिते असे पुत्रे प्रल्हादाना अधर्म केला. आपल्या बापाशीच काय केला, काय केला, वैराकार केला. काय तुकोबारायचे बारीक शब्द येतो. तुकोबाराय म्हणतात मला त्याचा हळून म्हणतो. तुकोबाराय म्हणतात यवनाला हिरण्यकश्यप मारला, प्रल्हादे असुर मारविला. मारवलं म्हणजे मारायला लावलं. तुकोबारायची भाषा आहे. प्रल्हादे असुर मारविला. त्याच्यानंतर सांगतात व्रताराची उल्लंघनी आज्ञा, व्रताराची आज्ञा उल्लंघनी अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या. अवघ्याची देवे त्यांचे केले काज धर्म आणि लाज राखिली. गवळणीचं उदाहरण दिलंय. मनात काय देवाशी करती विचार, गवळणी करते देवाशी विचार, चांदोने आचार भ्रष्ट होती तया दिले ते कवनाशी नाही अवघा अंतरबाई तोची झाला. तुका देव जोडे तरी करावा धर्म अंतर येते कर्म नाचिरावे. तुका म्हणे हातो जाणतो कळवाळा म्हणून आज्या मेळा उद्धरीने. अशा प्रकारे तुकोबारायने सांगितलं. म्हणजे सगळं करत 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 तो साधक निघाला. मग महाराज ऐका आपण त्यानं पहिला विषयाचा संबंध देह संबंधीचा संबंध तोडला. माये बाप बाप
दृष्टीने काय करावं लागतं विचारण तोडावं लागतो स्वतंत्र आतून आणतो. आणि भागवतात 11व्या स्कंदामध्ये असं स्पष्ट म्हटलंय. काय म्हटलंय की ऐका, परमार्थिक साधकानं जोपर्यंत आपल्याला म्हणजे साध्याकडे जास्त आवड निर्माण होत नाही तोपर्यंत आपण साधन करायला हे संसारिक लोकांना पळू देऊ नये. कारण त्यांना कळलं आरंभाला ते सत्यातून आरंभाला सुटून साधक वळून आणतील. म्हणून त्यांना आरंभाला काय करावं, संसाराची आसक्ती खूप आसक्ती आहे असं दाखवावं आणि आतून वैराग्यवान होत चालावं. तुकोबाराय म्हणतात आम्ही विचार केला, आता लोक माहित नव्हता पण विचार माझा पडिला ठाऊका. आता मात्र माझा विचार लोकांना माहित झाला. पण आता काय करणार आहे, कारण सिनेमा आता नदीरे नागारी बैसले आता मी पक्की झाली आहे. अगं तुला ओढून आणतील ना कोणी. तुकोबाराय म्हणतात तुझा हे साको न पडिया. आता या अनंतापासून हरी हरी म्हणजे हरण करणारा ओढून आणणारा दुधा इसा कोण बळी आहे. आता कोण बळी आहे, कारण बळीयाच्या मी आलो बळीवंता असं म्हणायचं. बळीयाच्या मी छाव बळीवंतो छाव बळी असं कोण म्हणायचं. दाता शिकवली दात दाबून ये मूर्ती काय चढचढवणी महिला आणि ये भक्तीची वाटेला जे पावशी आम्ही अंगणीस धाम माझी जवळच्या माणसाला धक्का द्यायचा. जी पावशी धाम जी बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. बळीयाचा संग झाला आम्हाला भीती चिंता गेली नाही. अशा प्रकारचा तो साधक माझा रस्ता पूर्ण निघाला. मग त्या ठिकाणचा संबंध त्यानं तोडला. आता कोणीच त्याला बरं वाटणं गेलं, जवळ कोणाला बसू द्या वाटणं गेलं. तुकोबाराय म्हणतात आता आमची स्थिती अशी झाली की आम्हाला कोणी नावडे हे जन नावडे हा मान जन आवडना गेलं, मानही आवडना गेलं. आम्हाला कोणी आता मला असं वाटायला लागलं आता देहादिकाचा संबंध तोडला. आणि देहादिकाचा संबंध तोडल्यावर मग देहाचा काय द्यावा लागतो. मला देहादिकाचा संबंध देहाचा तुटला असं घडतच नाही. मूळ हरेश्वर झाडू वाढवच अगोदर कशा संबंध तोडावा लागतो देहादिकाचा. नाही नाही आमची आसक्ती नाही हो, आम्ही ओर होतो याच्या गोष्टी आहे तुझ्या. महात्मा म्हटलंय ना की ज्ञात्याशी प्रारब्ध होती मान झाला तरी नियम म्हणते तरी आसक्त होण्याची ती सर्वथा येते नाही का नाही. तर त्याच्या पुढे असं सांगितलं की काही काही लोक म्हणते अहो ज्ञानीमान सन्मान काय करणार आहे. तर हे बोलणं शहाण्याचं नाही, हे बोलणे मूर्खाचे आहे. दया चाल आहे मानाची प्रकारे ते आहे मग महाराज. आणि मग तिथून तो देहाचा देहादिकाचा संबंध तोडल्यावर मग देहाचा संबंध तुटल्या जातो. तोडतो तो तुटल्या काहीच जात नाही, फुकट काहीच होत नाही. तुकोबाराय म्हणतात निराशीचे मन शेत नाही देत
देत ना हे देत. अरे आपल्या बापदादाची जमीन आहे म्हणून उगाच पीक निघतंय का? हा तुम्ही पेरलं नाही, आम्हाला पेरायची नांगरायची गरज नाही का? आमच्या आज्यापासून राणी येते. निराशीचे मनुष्य नाही देत, उग पीक देत नाही. तसं मनुष्य देहात देव मिळतो. मनुष्य देहात मिळतो मग काय तसा उगाच मिळतो का? त्याच्यातही काय करावं लागतं? आणि मग अशा प्रकारचं ते केलेलं आहे. आणि महाराज मग देहाचा संबंध तुटलेला आहे. देहाचा संबंध मग तो आधी मग तो त्याला कोणी जर म्हटलं अरे या देहादिविषयी तुला काही गरज नाही का, बाजूच्या तुझ्या कोणाविषयी काही गरज नाही का, तो मग तिथं म्हणतो देहादी काय काय सांगू मला हसू येते माझं. मला मी काय खरं मानित होतो याला नाही का नाही खरं मानित होतो. त्याच्यातच त्या दुःखानं काय होत होतो स्वप्नीच्या स्वप्नीच्या गोष्टी मज धरले होते वेटी झाली या शेवटी जागे लटके सकळ. जाग्यात झालो नाही तुका बरं मला जागे केलं काय तुका म्हणे संती सावचित केले अंती नाही तरी होती टाळी पैसणी. आमच्या टाळ्यावर कल्पना मला सावध झालं. आता देहाचा संबंध तुटला आणि देहाचा संबंध तुटल्यानंतर आता नाही का नाही देहाचा आता संबंध तुटणं याचा अर्थ काय? देहाचा संबंध तुटला म्हणजे काय झालं तर देहाचा संबंध तुटणं याचा अर्थ मरणं नाही. ज्ञान झालं की माणूस मरत नाही हो. ज्ञान झाल्यावर माणूस मेला असता तर ज्ञान नावाचा रोगच तयार झाला असता. एक पुन्हा ज्ञान फायद्याचे काय झाला असता एक रोग. कशाने मेले झटका आला, कशाने मेले बिमार पडले, कशाने मेले साप चावला, कशाने मेले ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे मेला असता तर तो ज्ञान नावाचा एक तयार काय झाला असता रोग. ज्ञान झालं म्हणजे तो मरत नाही हो. ज्ञान झाला म्हणजे तो मरतो पण त्याची आसक्ती न मरतो. त्याची काय मरते आसक्ती आणि त्याला खरा मृत्यू म्हणतात. म्हणून आपले मरण पाहिले मी डोळा ते कोणतं मरण आहे तुका बरं म्हणतात. माझे झाले काय वर्जन पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण पिटले पितराचे ऋण. आमची गाया वर्जन झालं म्हणजे गायीचा जो विधी होता तो काय झाला सगळा विधी झाला. आणि आमच्या जीवनात आम्ही आमचा तो विधी केला. सगळं झालं. आमची गिरवी झाली, आमचा दावगाई झाला, आमचं सुतकय कोणाला धरायचा एकदेशी होतो एकादेशी होतो. शरीरातच काय झालेलो होतो अडकलेलो होतो. पण आता ज्याचं त्याला वाटून गेलं ज्याचा त्याशी कुळ नाम उपाशी देह ज्याचा त्याशी समर्पिला. आणि हा खरा मृत्यू आहे. आणि महाराज हा देहाचा संबंध तुटला रे. त्याचे बोलणं लय सोपं आहे. बोलणं काय आहे बोलणं तुकोबराची भाषा सांगता बोल बोलता वाटे सोपे करणे करता तुकोबरा म्हणतात बोलणाऱ्याची कमी नाही होईल. इथं कमी कोणाची कमी बोलणाऱ्याची काय कमी येणार बोलणाऱ्याची काय कमी आहे का नाही. मुखे बोले ब्रह्मज्ञान म्हणे धन आणि
आहे का नाही? मुख्य बोली बरोबर आहे म्हणतात. अशी काही काही येतं असे हे आपलं आहे का असे 2-2 तास प्रवचन करतात आणि शिर्यात बदाम नाही टाकले तर भांडण करतात. आयशाच्या गोष्टी पिक्या आयशाच्या गोष्टी पिक्या रुची गोष्टी पिक्या तुझी चव नाही त्याला काय. आणि माझं बोलणं असं म्हणजे तसं बोलणं आहे आपलं फक्त बरेच जण बऱ्याच सुट्टीकडे सांगायचं अरे पण हे आसक्ती तोडणं एवढं काय नाही सोपं नाही. यापुढे मला आसक्ती तोडणं ते हरिराम बाबा होते पाय. हरिराम बाबा खूप मोठे महात्मा होते. मला दिवसातून एक वाक्य खायचे श्रीराम श्रीराम सीताराम सीताराम पद्धत करायची सीताराम आता वाटले आता 2-4 महिन्यातच श्रीराम बाबा श्रीराम बाबा मला त्यांना एक जखम झाली अशी जखम झाली आणि जखम झाल्यावर मला जो किडी पडली. आता ती गोळ्या घ्यायच्या नाही औषधी घ्यायची नाही काही नाही किडी पडली वाढत 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 गेली. ते लोक बघितलं शाळेचे बाबा काय औषध राहील राहील म्हणतो म्हणतो एवढं वाढलं तुम्हाला काय झालं काय म्हणजे त्यांच्या अंगाला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि अनेक जखमे काय पडली ती पण ती भजन सीताराम 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 लोक आधीच बोलत गावाच्या बाहेर राहत होते. गावाचे लोक आधीच म्हणजे बाबा आता सोडत नाही आज तुम्हाला आम्ही दवाखान्यात नेणार म्हणजे तुम्ही ती गाडी केली सगळं आणलं ना जमतच नाही म्हणजे एवढ्या वेदना आम्हाला सहन होईल नव्हतं लागेल. ते लोक ऐकलं ते काय म्हणजे माहिती का जो मला दवाखान्यात नेईल त्याचा सत्यानाश होईल. कोणी आता मला लोकांना सुद्धा अधिकारी मारत नाही कोण हात लावतोय मग लोकांच्या दवाखान्यात सत्यानाश होऊन कशाला यायचं बाबा मग नाही ते नाही चला मग खरं आहे ना कोण हे करते नाही मला कोण आणि त्यांचं त्या पाहिलेल्या माणसाच्या मुखातून ऐकलं त्यांनी सांगितलं एखादी आळी खाली पडली की ती उचल्याची बाई कुठं चालली तिकडं मरशी कोणी पाय दिली खाशील काय तिकडं ये राहायचं घराची खायला कमी आहे का तुला कुठं खायला कमी पडली का काय नाही तर तिकडे कशाला चालली तिकडे लोक पडल ना पाय मरशील जाईल ना जीव तू आळी माझी कुठल्याची हात टाकायचे याला म्हणतात देहाचा संबंध तुटणं. याला म्हणतात देहाचा काय तुटणं त्यांचा खरा देहाचा संबंध तुटला. आणि असा संबंध तुटल्याशिवाय आनंद नाही. का आनंद नाही तर त्याचं कारण एक दाता लागे एक पाठी लागते. आता मला सांगा त्याच मला हा सुख दुःख भोगण्याचं करतात देहाची निर्मिती झाली मग दुःख येणार सुख येणार आणि त्याच्याशी संबंधी आता ते सुख दुःखाचे भोग हात प्रवेश करणार का नाही. पण त्यांना एवढी जखमा होऊन द्यावर हात प्रवेश झाला नाही कारण देहाचा संबंध तुटला. म्हणून जोपर्यंत त्रिपुटीचा योग आहे त्रिपुटीचा संबंध आहे तोपर्यंत संबंध तुटत नाही. त्रिपुटीचा संबंध तुटला की मग काय होतं मग आनंद मिळतो का नाही मग आनंदाशिवाय दुसरं काही मिळतच नाही. मग आनंद मिळत नाही आनंदाशिवाय दुसरं काही मिळत नाही याचा अर्थ नाही आनंदाशिवाय दुसरं काही राहतच नाही. अवघेचे त्रिलोक्ये आनंदाची कशाला भरून जातात मला जसं सूर्य शोधून अंधार सापडत नाही तसा त्या महात्म्याला शोधून सुद्धा दुःख सापडत नाही. आनंद रे आजे आनंद रे काय आनंदाचं वर्णन केलंय तो आनंद कशा प्रतीचा आहे किंवा मग त्यांच्या इच्छा पूर्ण होतात का. आता नाही त्रिपुटीच्या योगी काय नव्हे कोणा जोगे पण त्रिपुटीचा संबंध लागल्यावर त्यांच्या जोगं होतं का त्यांच्या मनासारखं होतं का तर याचा विचार आपण करायचा आहे. पुन्हा तर करूया आधी विचार केला होता म्हणून आपण आता घेऊन करू शकतो त्यांच्यासाठी मला पुन्हा घेऊ आपण यांचा विषय नंतर. ज्ञानेश्वर माऊली